नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीच्या पुस्तकातील कविता 14 संतवाणी शिकणार आहोत. संतवाणी या काव्यात संत जनाबाई व संत तुकाराम यांच्या अभंगांचा समावेश आहे. संत जनाबाईंचा वात्सल्य हा विषय प्रस्तुत सुंदर अभंगात्मक काव्यातून दिसून येतो. पहिल्या अभंगात त्यांनी आईचे बाळावरील प्रेम विविध उदाहरणातून पटवून दिले आहे, तर दुसऱ्या अभंगात संत तुकारामांनी सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. चला तर मुलांनो, आपण प्रथम पाहूया पहिला अभंग, संत जनाबाईंचा अभंग. मुलांनो, प्रथम मी संत जनाबाईंच्या अभंगाचे वाचन करत आहे. तो तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि नंतर तुम्हालाही तो म्हणायचा आहे. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलापासी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसी अमासी विठ्ठल माये, जनी वेळो वेळा पाहे. संत जनाबाई या मराठीतील प्रसिद्ध संत कवयित्री होत्या. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. त्यांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. संत जनाबाईंचे सुमारे 350 अभंग मुद्रित झाले आहेत. त्यांच्या अभंगातून वात्सल्य, कोमलता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, स्त्रीविषयाच्या भावना या प्रकर्षाने दिसून येतात. आता आपण अभंगातल्या ओळींचा अर्थ समजून घेऊया. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा. पक्षी म्हणजेच खग. पक्षी दिगंतरा आकाशात उंच जातो आणि आपल्या बालकांना म्हणजेच पिलांसाठी चारा आणतो. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपासी. घार आकाशात उंचवर घिरट्या घालत असते, पण शेवटी ती जमिनीवरील आपल्या पिलांपाशी मायेने झेप घेते. झाप म्हणजेच झेप घेणे. ती मायेने आपल्या पिलांकडे परत येते. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. माता म्हणजेच आई. आई कामात कितीही गुंतली, तिच्या पुढ्यात कितीही कामं असली तरी तिचे चित्त म्हणजे तिचे मन मात्र तिच्या बाळाकडे असते. तिचे लक्ष सतत तिच्या बाळाकडे लागलेले असते. वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी. वानर म्हणजेच माकड झाडांवर हिंडत असते, उड्या मारत असते, परंतु तिचे पिल्लू मात्र ती आपल्या उदरी म्हणजे आपल्या पोटाशी घट्ट पकडून त्याला सांभाळून ती उड्या मारत असते. तैसी अमासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. ज्याप्रमाणे आई आपल्या बालकांना पाहत असते, तिचे सतत लक्ष आपल्या बाळाकडे असते, त्याचप्रमाणे आमचा विठ्ठल देव आम्हाला माते समान आहे. संत जनाबाई विठ्ठलामध्ये त्यांची आईला शोधत असतात. विठ्ठल त्यांची माऊली आहे. अशा प्रकारे संत जनाबाईंनी या अभंगात विविध उदाहरणातून आईचे बाळावरील प्रेम पटवून दिले आहे. आता आपण पाहूया संत तुकारामांचा अभंग. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोणी म्हणती साधू. भोंदू म्हणजेच ढोंगी, लबाड. हे जे समाजामध्ये ढोंगी साधू असतात, त्या ढोंगी साधूंवर टीका करताना संत तुकाराम म्हणतात की असे कसेही भोंदू लोक आहेत जे
कर्म म्हणजेच वाईट कृत्य करूनही स्वतःला साधू म्हणून घेतात, सज्जन म्हणून घेतात. अंगा लावूनिया राख, डोळे झाकुणी करती पाप. असे हे ढोंगी साधू अंगाला राख लावून साधूचे सोंग आणतात आणि डोळे झाकून पाप करायला मोकळे होतात. म्हणजेच समाजातल्या सामान्य लोकांची फसवणूक करतात. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. हे साधू आपण वैराग्य धारण केलेलं आहे, म्हणजेच मोहमायेपासून, समाजातल्या सुखसोयीपासून आपण दूर आहोत असं नाना प्रकारे समाजातल्या सामान्य लोकांना दाखवतात. परंतु खरे तर मात्र हे भोगी विषयांचा, विषय म्हणजे चैनीच्या गोष्टींचा आनंद घेत असतात, सोहळा समारंभ साजरा करत असतात आणि समाजात ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत त्यांचा अगदी मनसोक्त उपभोग घेत असतात. तुका म्हणे सांगो किती, जळो तयासी संगती. संत तुकाराम लोकांना सांगतात की अशा भोंदू लबाड लोकांच्या कथा तुम्हाला किती सांगू, यांची संगत धरू नका, यांच्यापासून दूर राहा. जळो तयासी, जळो म्हणजे जळून जाऊ देत, आपल्याला त्यांची संगत, त्यांची सोबत करायचीच नाही आहे आणि अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. अशा प्रकारे या अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना या भोंदूगिरीबाबत, लबाडगिरीबाबत जागरूक राहण्याचा आणि दूर राहण्याचा संदेश दिला आहे. आता आपण या अभंगातील शब्दार्थ पाहूया. पक्षी खग, जाय जातो, दिगंतरा आकाशात, आणि आणतो, चारा खाऊ अन्न, झाप झेप, माता आई, चित्त मन, वानर माकड, उदर पोटाचा भाग, माय आई. भोंदू ढोंगी लबाड, कर्म वाईट कार्य, साधू सज्जन संत, अंगा शरीराला, राख भस्म, पाप वाईट कृत्य, कळा गोष्टी, दाऊनी दाखवणे, वैराग्य मोहमायेपासून दूर, भोगी उपभोग घेणे, विषय चैनीच्या गोष्टी, सोहळा समारंभ, जळो सोडून द्या, तयांसी त्यांची, संगती सोबत मैत्री. धन्यवाद.